तर नमस्कार मित्रांनो, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची कच्ची मूर्ती घेऊन जायची होती आपल्याला. तीच मूर्ती घ्यायला आलो होतो आपण बापडक्यामध्ये सोम्या माझगावकर यांच्यात. भावाकडे एकापेक्षा एक मूर्ती आहेत बघा. काय कलर काम विशेष नाही. 1 ते 2 फुटापासून 6 फुटापर्यंत तुम्हाला मूर्ती भेटणार यांच्याकडे. त्यांचा नंबर का नाही कॅप्शनला दिलाय, कॉन्टॅक्ट करा. चला मग आपली मूर्ती ठेवून झाली. एकच मूर्ती होती, ती घेऊन आपल्याला कोकणात राजापूर साईडला जायचं होतं. सिटीतनं बाहेर पडत आलो आपल्या कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं. घेतलं दर्शन राजेंचं आणि लागलो आपल्या प्रवासाला. जरा पुढे येऊन डिझेल टाकून घेतलो. आपल्याला राजापूरला जायला कळे अनुस्कुरा पाचल एक मार्ग होता, खरं आपण चाललेलो भुईबावडा खारेपटण मार्गे. एक जण म्हणला रस्ता चांगला झालाय. खरं जसं कळे सोडले पूर्ण रस्त्याची चाळण झाल्या. नुसतं धाड धाड आपटत चालू आहे. रस्त्याची नुसती झुंज देत आलो मग गगनबावड्यापाशी. इथं तेवढा रस्ता चांगला आहे आणि कळेपर्यंत एक चांगला आहे बघा. आलो मग भुईबावडा घाटात. जरा थांबून घेतला नजारा सह्याद्रीचा आणि केलो घाट उतरायला सुरुवात. इथून रोड काय आपला टॉपच आहे. तिथनं आलो राजापूरच्या पुढे भूगावात आणि खाली करून घेतली. धरला आपला परतीचा मार्ग एका रेषेत. मग पुढे येऊन जेवायला थांबलो. मस्त असं चिकन ताट सांगितलं होतं. पद्धतशीर रपाटा वडला जीवन. आता आपण पाचल मार्गे अनुस्कुरा घाटातनं जायचं होतं. ह्यो आला बघा अनुस्कुरा घाट. आता ह्यो डोंगर पूर्ण चढायचा. या रस्त्याला आपण का नाही 2 वर्षानंतर आलोय. रस्ता मात्र एक नंबर होता. चला मग मित्रांनो, भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये.